आम्ही मंदिराकडे त्या जोग्याकडे निघालो होतो. त्याने जी आमची अवस्था केली असावी. जोगी? तो कोणी साधा जोगी नसणार, तो कोणीतरी सिद्ध पुरुष असणार. तू काही कर आणि वेताळ देवांना आमचा निरोप दे. आता आमची सुटका कशी होणार? मी वेताळ देवाकडे जाईपर्यंत उशीर होईल. इथून पुढेच एक मंदिर आहे, तिथे जे सिद्ध पुरुष असतील त्यांच्याशी बोलून काही मार्ग निघतो का ते पाहतो. काही कर पण आमची सुटका कर. वेताळ देवा, वाचवा आम्हाला, वाचवा. थांब. जिथे आहेस तिथेच थांब. मी इथे असताना तू इथे आलास कसा? क्षमा असावी. तुमची आज्ञा मोडून मी एक पाऊल सुद्धा पुढे टाकणार नाही. आणि ती भूतावळ माझ्याकडे काय येत होती? माझ्यावर आक्रमण करायला, मला घेऊन जायला? त्यांच्याकडून चूक झाली आहे गुरुवर्य. तुम्ही एक सिद्ध पुरुष आहात हे त्यांना ओळखता आलं नाही. परंतु त्याची शिक्षा त्यांना मिळणारच. आता जमिनीला ते खिळून राहिले आहे, ही देखील एक शिक्षाच आहे. एवढे शासन पुरेसे नाही. मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो की ज्यांना तुम्ही शासन केले आहे त्या भूतांची तुम्ही सुटका करावी. ते शक्य नाही. त्यांची सुटका होणार नाही. आमचा राजा वेताळ देव, त्यांच्या आज्ञेनुसारच आम्ही सगळी भूत आपापल्या कामासाठी बाहेर पडतो. मस्त वेताळाला सांग, तुझ्या भूतांना मी सोडणार नाही. जशी आज्ञा गुरुवरी. या भूतांचं काय करायचं आहे ते मी ठरवलं आहे, आणि ते कसं साध्य करायचं तेही मला ठाऊक आहे. काय झालं? ज्याने आमची अशी अवस्था केली त्याची तुझी भेट झाली का? हो, झाली. ते एक मोठे सिद्ध पुरुष आहेत. आमची सुटका का नाही केली अजून? मी प्रार्थना केली त्यांना, पण ते ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मग आमची सुटका कोण करणार? आपले राजा आहेत, त्यांच्याकडेच मी चाललो आहे. इथं काय घडले ते राजांना सांगावेच लागेल. अरे ते आम्ही तुला आधीच सांगत होतो, पण तू ऐकलं नाही आमचं. मला असं वाटलं की मी तुमची सुटका करू शकेन, पण तसे घडले नाही. आता तरी लवकर जा आणि सोडव आम्हाला. हो, तात्काळ निघतो.
हे वेताळ देवा, आज इथून गेलेले भूतगण अजूनही परतले नाहीत. काही वेळाने सूर्योदय होईल, त्याआधी त्यांनी तुमच्या समोर यायला पाहिजे. आजपर्यंत असे झाले नाही की मी आज्ञा दिल्यावर सगळे भूतगण गेले आणि परतले नाहीत. ते नक्कीच कुठल्या तरी संकटात सापडले असणार. महत्वाची वार्ता आहे. शरंब नदीच्या परिसरात सगळे भूतगण जमिनीला खिळून राहिले आहेत. त्यांच्यावर असे अस्त्र फेकले असावे की त्यांना हालचाल सुद्धा करता येत नाही. वेताळाच्या भूतगणांना अशी शिक्षा करण्याचं धाडस केलं कोणी? शिवालयात एक जोगी बसला आहे, त्यांनीच हे केले आहे. नाव काय त्या सिद्ध पुरुषाचं? त्यांना नाव विचारण्याचं धाडस झालं नाही. त्या सिद्ध पुरुषाला शिक्षा केल्याशिवाय मी राहणार नाही. सूर्योदयापूर्वी आपल्या सगळ्या भूतगणांना मुक्त करेन आणि त्या सिद्ध पुरुषाला बंदी बनवून इथं घेऊन येईन. हा वेताळाचा शब्द आहे. वेताळा, तू करत असलेल्या कार्याबद्दल मला शंका नाही. महादेवांनी तुला जे कार्य दिले आहे तेच तू करतो आहे. एका अर्थी हे भूतावळ तुझे आणि पर्यायाने श्री महादेवांचेच आहे. परंतु मला माझ्या कार्यासाठी तुम्ही सगळे हवे आहात आणि त्यासाठीच मी त्यांना बंधन घालून ठेवले आहे. तेव्हा आम्हाला वाचवा. आम्ही रात्रभर पासून तरीला चिकटून पडलो. कधीपासून तुमची वाट पाहतोय तेव्हा. तेव्हा कृपा करून आम्हाला वाचवा. आता मी आलो आहे तेव्हा काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ज्याने कोणी तुमच्यावर तंत्र मंत्र करून हे पाशवी अस्त्र सोडलं आहे ते मी तात्काळ दूर करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. देवा, हे साधं सुधं काम नाहीये. हे कुणातरी देवाचंच काम असणार आहे. परंतु माझ्या भूतगणांना कोणताही देव का शिक्षा करेल? देवा, मला असं वाटतं की तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही. तेव्हा या भूतगणांना मुक्त करावे.
वेताळा, तू काहीही केलेस तरी हे भूतगणांवरचे बंधन सुटणार नाही. कारण मी सोडलेले अस्त्र साधे नव्हे आणि त्याच्यावर तुझ्याकडे उपाय नाही. तेव्हा तुला माझ्यासमोर येऊन युद्ध करणे किंवा क्षमा मागणे हे दोनच पर्याय आहेत. निर्णय तुला घ्यायचा आहे. मी हे सगळं का करत आहे हे योग्य वेळी तुला समजेलच. ज्यानं कोणी हे केलं आहे तो कुठं आहे मला दाखव. हो 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 देवा, इथून पुढेच एक मंदिर आहे. तिथेच तो सिद्ध पुरुष बसलेला आहे. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, नर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना, गुरुवर देवा मच्छिंद्रना, गुरुवर. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, नर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना, गुरुवर देवा मच्छिंद्रना, गुरुवर. वेताळा, ही युद्धाची तयारी आहे. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन हो. अलख निरंजन.
मच्छिंद्र, तू जो निर्णय घेतला आहेस त्याला मी सहमत आहे. केवळ चेतना, शक्ती, देवता यांचे सहाय्य नाही तर भूतगणांचे सहाय्य देखील आपल्या कार्यासाठी महत्वाचे ठरेल. भूतगणांचे सहाय्य हा विचारच मुळात वेगळा आहे. या घटनेतून हे सिद्ध होईल की नाथपंत हा सर्वांना समान पाहतो, सगळ्यांच्या ठिकाणी एकतत्व आहे हे मान्य करतो. तर तूच आहेस तो ज्याने माझ्या भूतगणांना शिक्षा केली आहे. देवा, हेच ते सिद्ध पुरुष. माझ्या भूतगणांची तू जी अवस्था केली आहे त्याही पेक्षा वाईट शिक्षा मी तुला देणार आहे. तुला शिक्षा करण्यापूर्वी तू कोण आहेस हे मला सांग. तुझ्याकडे जे ज्ञान आहे त्यातून तुला अजून ध्यानात आले नाही का की मी कोण आहे ते? माझ्या दिव्य दृष्टीला तू तर एक सामान्यच दिसतो आहेस. आपण स्वतःहून आपली ओळख सांगावी. युद्धाचे नियम आहेत की शत्रू कोण आहे हे समजलं पाहिजे. जेव्हा युद्धात तुला मी पराभूत करेन तेव्हा तुला मी माझी ओळख सांगेन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन